तुमच्या देखील किचन मध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूळ तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत, डोंट वरी. तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल. आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशन साठी आम्हाला कॉल करा. A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस. नमस्कार, मी दुर्वा कांबळी. माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं स्वागत. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. रत्नागिरीत कंत्राटी वायरमनच्या मृत्यूनंतर शिवसेना भाजप आक्रमक. सिव्हिल हॉस्पिटल व महावितरण कार्यालयात गोंधळ. अधिकाऱ्यांकडून 25 लाखांची भरपाई देण्याचे आश्वासन. पेणमध्ये भोगावती नदीत पुलाखाली सापडला पल्लवी योगेश पाटील हिचा मृतदेह. पोलिसांच्या मदतीने महिलेचा मृतदेह नदीतून काढला बाहेर. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर 5 वाहनांचा विचित्र अपघात. 3 कंटेनरने दिली समोरील वाहनांना धडक. आणि खेड तालुक्यातील आस्तान गावचे सुपुत्र निवृत्त सुभेदार विठ्ठल तांबे यांनी वयाच्या 98व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. पाहूया सविस्तर वृत्त. रत्नागिरीमध्ये तुटलेली वायर जोडताना शॉक लागून मृत्यू झालेल्या तरुणाची जबाबदारी घेण्यास ठेकेदाराने नकार दिल्याने शिवसैनिकांसह ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयात गोंधळ घातलाय. यावेळी भाजपचे कार्यकर्ते देखील सहभागी झाले होते. 25 लाखांची मदत द्या, अन्यथा तुम्हाला इथे काम करू देणार नाही, असा इशारा शिवसैनिकांनी दिल्याने महावितरण अधिकाऱ्यांसह ठेकेदाराने पाठवलेल्या अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. अखेरीस वाढती आक्रमकता पाहून मृत कर्मचाऱ्याला 25 लाखाची मदत देण्याचे आश्वासन दिल्याने 24 तासानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतलाय. पेण शहरातील हनुमान आळीत राहणाऱ्या गृहिणी पल्लवी योगेश पाटील या सोमवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी घर सोडून निघून गेल्याची घटना समोर आल्यानंतर महिलेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सदर महिलेचा शोध सर्वत्र सुरू असताना काल पेण गणपतीवाडी येथील भोगावती नदी पुलाखाली त्यांचा मृतदेह आढळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पेण नगर परिषदेच्या फायर ब्रिगेड जवानांनी आणि पेण पोलिसांच्या मदतीने सदर महिलेचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात यश आले असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल करत आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर 3 वेगवेगळे अपघात घडलेत. 2 कंटेनरने आणि एका ट्रकने समोरील वाहनांना जोरदार धडक दिल्याने एकूण 5 वाहनांचा भीषण अपघात काल सायंकाळच्या सुमारास घडलाय. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून पुण्याहून मुंबईकडे ही वाहने जात असताना बोरघाटात आली असता खोपोली एक्झिट जवळ नवीन बोगद्यात भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकवरील चालकाचं नियंत्रण सुटल्याने त्याने समोरील कंटेनरला जोरदार धडक दिली. ही धडक दिल्याने भीषण अपघात झाला असून या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी होऊन ट्रकच्या केबिनमध्ये अडकून राहिला होता. त्याला देवदूत टीमने बाहेर काढून तात्काळ पुढील उपचारासाठी MGM रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर एक्सप्रेसवेवरून भरधाव वेगात जाणाऱ्या दुसऱ्या एका कंटेनरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने समोरील वाहनाला जोरदार धडक दिली आहे आणि ही धडक दिल्याने भीषण अपघात या देखील वाहनांमध्ये झालाय. यात चालक किरकोळ जखमी झालाय. त्या दोन्ही अपघातातील वाहने बाजूला घेत असताना एक्सप्रेसवेवरून भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने त्याने समोरील कारला जोरदार धडक दिली आहे. तर कारने समोरील पिकअपला धडक दिल्याने अपघात झालाय. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. या अपघातात अशा एकूण 5 वाहनांचा विचित्र अपघात झाला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी घडली नाहीये. मात्र वाहनांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर मुंबईकडील 32 किलोमीटर 39च्या दरम्यान आज एकंदर 3 अपघात झालेले आहेत. एक बोगद्याच्या बाहेरच्या बाजूला अपघात झाला आहे
एक बोगद्याच्या मध्ये झालेला आहे आणि एक बोगद्याच्या सुरुवातीला झालेला आहे. एकूण या तिन्ही अपघातामध्ये 6 ते 7 वाहने बाधित झालेली आहेत. 2 चालक जखमी झालेले आहेत आणि बाकीची काही वाहनांचे नुकसान झालेले आहे. पेण तालुक्यातील मळेघर ग्रामपंचायत हद्दीतील वडगाव येथे सुसज्ज अशी एक अंगणवाडी असताना देखील दुसऱ्या अंगणवाडीच्या कामाचा प्रारंभ करण्यात आला असून एक अंगणवाडी असताना दुसरी अंगणवाडी का बांधली जाते असा सवाल करत येथील ग्रामस्थांनी पेण पंचायत समितीमध्ये तक्रार अर्ज दाखल केलाय. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार मौजे वडगाव येथे एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत अंगणवाडी शाळा मंजूर झाली आहे, परंतु वडगाव येथे अगोदरच एक अंगणवाडी शाळा उपलब्ध आहे. तसेच गावाठिकाणी प्राथमिक शाळा देखील आहे. सदरील शाळा बांधकाम अतिशय चांगल्या दर्जाचे व आरसीसी स्वरूपाचे आहे. शासनामार्फत अंगणवाडी शाळेवर वेळोवेळी निधी खर्च करण्यात आलेला आहे. या ठिकाणी एक अंगणवाडी शाळा असताना तेथे दुसऱ्या अंगणवाडी शाळेची कोणत्याही प्रकारची आवश्यकता नसल्याची तक्रार करत अर्ज ग्रामस्थांनी केलाय. या ठिकाणी एक अंगणवाडी एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत मंजूर झालेली असून वडगावमध्ये एक अंगणवाडी एक प्राथमिक शाळा असताना एक अंगणवाडी सुसज्ज स्वरूपात असताना शासनामार्फत तिच्यावर वेळोवेळी ग्रामपंचायत मार्फत वेळोवेळी तिच्यावर निधी खर्च करून एक चांगल्या पद्धतीची अंगणवाडी असताना या ठिकाणी नवीन अंगणवाडी बांधण्याचा घाट ग्रामपंचायत मळेघर आणि सरपंच यांचे पती यांनी इथं रचलेला आहे. तरी वारंवार आम्ही त्यांना या गोष्टीची विनवणी केली की बाबा एक अंगणवाडी असताना इथं अंगणवाडी बांधू नये. इथं वडगाव ग्रामस्थ यांनी समाज मंदिर वडगाव अंगणवाडी इमारत असताना त्याचा वापर आम्ही ग्रामस्थ त्याचा घेत होतो. कोणतीही कल्पना न देता या अंगणवाडीला आता कोण नेमलेले ठेकेदार उदय म्हात्रे आणि सरपंच यांचे पती सोमेर पेनकर यांनी येऊन गेल्या रविवारी म्हणजे एक 15 दिवसापूर्वी रविवारी सकाळी 8:30 वाजता जेसीबी घेऊन आले आणि ती अंगणवाडी सदर पाडण्यात आली. तरी आम्ही त्यांना विनंती केली बाबा इथं आपण जे ग्रामस्थांची मूलभूत गरज काय इथं समाज मंदिराची आवश्यकता असल्या कारणाने हा तुम्ही समाज मंदिर पाडू नये तशी विनंती त्यांना केली. वारंवार त्यांना सांगण्यात आला. त्यावेळी त्यांना बोलते आपण इथं ती अंगणवाडी इथं करू, मग जी वास्तविक जी अंगणवाडी तिथं चांगल्या स्वरूपात आहे त्या अंगणवाडीला तुम्ही काय नियोजन करणार याची पण त्यांना आम्ही माहिती मागली. त्यांच्यावर काही नियोजन नाहीये. तर आता ही अंगणवाडी जी अंगणवाडी मूलभूत तिथं आहे त्याच्यात साधारणतः 2-5 पोरं बसायला नसतात. मग ही अंगणवाडी कशासाठी बांधायची? मग आम्ही त्यांना विनंती केली की बाबा इथं समाज मंदिर आहे, आपण इथं समाज मंदिरच बांधून गावासाठी त्याचा उपभोग घेता येईल आणि या ठिकाणी आम्हाला एक शिवस्मारक बांधायचं आहे. त्या ठिकाणी आम्ही ती जागा शिल्लक ठेवलेली. एकंदरीत वडगाव मध्ये पाहता गावठाणाची जागा कुठेही शिल्लक राहिलेली नसून साधारणतः ही एक अर्धा दीड ते 2 गुंठ जागा शिल्लक आहे. त्यावर पण ग्रामपंचायतीने यांचा डोला आहे. वडगाव मध्ये सर्वस्वी गावठाणाच्या जागा ह्या विकल्या गेलेल्या आहेत. मी तुम्हाला पत्रकारांच्या माध्यमातून विनंती करतो तुम्ही याची उच्चस्तरीय चौकशी लावा की ह्या सदरी जागा कोणी विकल्यात. आणि आमच्या या अंगणवाडीला सक्त विरोध आहे. पेण तालुक्यासह रायगड जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीने विकास कामांचा धुमधडाका सुरू केलाय. गावोगावी आदिवासी वाड्यापाड्यांना जोडणारे प्रमुख रस्ते, दळणवळणाच्या सेवा सुविधा निर्माणावर त्यांनी विशेष भर दिलाय. अर्थसंकल्पीय सार्वजनिक बांधकाम विभाग बजेट अंतर्गत शिहू ग्रामपंचायत हद्दीत जुनी वसाहत जांभूळटेप रस्त्याकरिता 25 लाख रुपये आणि नवीन वसाहत जांभूळटेप रस्त्याकरिता 25 लाख असा एकूण 50 लाख रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आलाय. सदरचा निधी उपलब्ध होणे कामी माजी कॅबिनेट मंत्री तथा विद्यमान पेण सुधागड रोहा मतदारसंघाचे आमदार रवी पाटील व खासदार धैर्यशील पाटील यांचं महत्त्वपूर्ण पाठपुरावा व योगदान राहिलंय. या कामाचा जोरदार शुभारंभ भाजप रायगड जिल्हा उपाध्यक्ष युवा नेते वैकुंठ पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ॲडव्होकेट निलिमा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. खासदार धैर्यशील पाटील, आमदार रवी पाटील आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र पाटील यांच्या माध्यमातून रस्त्याची कामे झाली आहेत. या भागातील विकास कामांना मोठ्या प्रमाणावर चालना देण्यात आली असून या भागात भाजपच्या माध्यमातून रस्ते, स्मशानभूमी, शेडची कामे मोठ्या प्रमाणावर होत आहेत. अनेक वर्षांपासून रखडलेल्या बोरावाडीच्या रस्त्यासाठी तब्बल 6 कोटीच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे जनतेला दिलासा मिळाला असून येत्या काळात देखील विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही वैकुंठ पाटील यांनी या प्रसंगी केली आहे. धैर्यशील दादा पाटील यांच्या माध्यमातून जांभूळटेप या
भागातील या रस्त्याचं काम झालेलं आहे. हा रस्ता पूर्ण कॉन्क्रीटकरण आहे. गेले 6 महिने या रस्त्याचं साठी खासदार साहेबांनी खूप प्रयत्न केलेले आहेत आणि प्रयत्न करत असताना आपले राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून हे काम झालेलं आहे. हे काम करून या भागातील जनतेला एक दिलासा देण्याचं काम केलं आहे. आज आपण पाहतोय की खासदार धैर्यशीलदादा पाटील आहेत, आमदार रविशेठ पाटील साहेब आहेत, यांच्या माध्यमातून या भागामध्ये रस्ते, स्मशानभूमी असतील, इतर शेड असतील, सगळी कामं झालेली आहेत. आज पूर्णपणे भारतीय जनता पक्षातर्फे या भागामध्ये विकासाची मालिका चालू झालेली आहे आणि भविष्यामध्ये या भागाचा कालापालट होईलच. या भागातील जे जे काय प्रश्न असतील, मग ते IPCLचे प्रश्न असू द्या, येथील बोरावाडीचा रस्त्याचा सुद्धा सांगतो की 6 कोटी रुपये सन्माननीय खासदार धैर्यशीलदादा पाटील व आमदार रविशेठ पाटील साहेब यांच्या माध्यमातून हा रस्ता मंजूर झालेला आहे. या रस्त्याबाबतची जी काय कागदपत्र आहेत ती पूर्णपणे मी आपल्याकडे सुपूर्द करत आहे आणि या भागाची विकासाची मालिका चालू झालेली आहे. कारण बोरावाडीचा रस्ता एवढ्या वर्षानंतर आज आपले राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांनी बजेटच्या कामांमधून या रस्त्याची मंजुरी झाली आहे. त्यामुळं या भागामध्ये एक चांगलं वातावरण निर्माण झालं आहे. भविष्यामध्ये ही कामांची मालिका आमची असंच चालू राहील व काम करत राहू आणि या भागातल्या लोकांना विकासांच्या माध्यमातून नवीन भेटी देत राहू असं या ठिकाणी मी सांगतो. खेडचे भूषण ठरलेले भारतीय सैन्य दलात प्रेसिडेंट मेडल, सेना मेडल, रक्षा मेडल अशा प्रकारची कर्तबगार मेडल्स मिळून सेवानिवृत्त झालेल्या खेड तालुक्यातील आस्तान गावचे सुपुत्र सुभेदार विठ्ठल लक्ष्मण तांबे यांचे वयाच्या 98व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. खेडमधील एक कर्तबगार जवान काळाच्या पडद्याआड गेलेत. खेड तालुक्यातील माजी सैनिकांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन आस्तान गावात त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आलेत. सुभेदार विठ्ठल लक्ष्मण तांबे यांचा जन्म 15 एप्रिल 1927 रोजी खेडमधील आस्तान गावात झाला. त्यानंतर ते व्हीटी मुंबई या ठिकाणी ब्रिटिश सैन्यामध्ये 15 ऑक्टोबर 1943 रोजी बॉईजमध्ये भरती झाले. त्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतीय सैन्य दलाच्या महार रेजिमेंटमध्ये भरती झाले. त्या काळी स्टेनगन मास्तर म्हणून सैन्य दलात ते सर्वप्रथम होते. तब्बल 9 वर्ष त्यांनी सैनिकांना शस्त्राचे प्रशिक्षण देखील दिले. भारतीय सैन्य दलात असताना त्यांनी 1962च्या भारत चीन, 1965च्या भारत तसेच फाळणीनंतर 1971च्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. या दरम्यान सुभेदार विठ्ठल लक्ष्मण तांबे यांना भारत सरकारकडून सर्वात मानाचे प्रेसिडेंट मेडल उत्कृष्ट कामगिरीबद्दल दिले गेले होते. सेना मेडल तसेच रक्षा मेडल देऊन देखील त्यांचा गौरव करण्यात आला. 1973ला सैन्य दलातून ते सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी पुन्हा आपल्या गावी येऊन शेतीची कामे सुरू केली. त्यांनी तरुणांना नेहमीच शिस्तीचे आणि देशसेवेचे धडे दिले. सुभेदार विठ्ठल तांबे यांचा ब्रिटिश सरकार ते भारतीय सैन्य दलातील प्रवास प्रचंड मेहनती आणि धाडसी असा होता. सैन्य दलात जाऊ इच्छिणाऱ्यांना त्यांचा आदर्श होता. वयाच्या 98व्या वर्षी 7 ऑक्टोबर 2024 रोजी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले. खेड तालुक्यातील आस्तान या त्यांच्या गावी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आलेत. यावेळी पंचक्रोशीतून तसेच संपूर्ण तालुक्यातून लोक तसेच माजी सैनिक उपस्थित होते. वेळ झाले विश्रांतीची. विश्रांतीनंतर लगेचच परत येतोय. पाहत रहा फक्त माझे कोकण. खुश खबर, खुश खबर, खुश खबर. मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स सोने, चांदी व मोत्याचे तसेच आकर्षक हॉलमार्क व अत्याधुनिक पद्धतीचे दागिने मिळण्याचे खेडमधील एकमेव ठिकाण. मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स घेऊन येत आहे ग्राहकांसाठी दसरा आणि दीपावली निमित्त आकर्षक भेट कुपन योजना. 7 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर 2024 या कालावधीत ग्राहकांना मिळणार 25,000 रुपयांच्या सोने व चांदी रोख खरेदीवर आकर्षक भेट कुपन. प्रथम विजेत्यास 2 व्हीलर तर वॉशिंग मशीन, AC सह इतर 101 भेटवस्तूंची लयलूट खास दसरा आणि दीपावली निमित्त. मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या ज्वेलर्सला भेट द्या. आमचा पत्ता सोनाराळी, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी. तसेच पोलादपूर बाजारपेठ, मारुती मंदिर शेजारी, तालुका पोलादपूर, जिल्हा रायगड. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा. संपर्क क्रमांक 92 70 28 43 23 आणि 77 41 08 93 15.
विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये तुमचं पुन्हा स्वागत। राज्यात मोठ्या प्रमाणावर नेमबाज तयार करण्याच्या ध्येयाने प्रेरित झालेल्या अनेक मातब्बर नेमबाजांसह प्रेसिहोल कंपनीने ऑलिम्पिक धर्तीवर आयोजित राज्यस्तरीय बेंचरेस्ट रायफल शूटिंग स्पर्धा पालघर येथे संपन्न झाली। पालघर येथील समीर पाटील रायफल शूटिंग अकॅडमीच्या भव्य आधुनिक मैदानात आयोजित या स्पर्धेत संपूर्ण राज्यभरातून सुमारे 400हून अधिक खेळाडू उपस्थित होते। जगभरात तब्बल 67 पेक्षा अधिक देशांमध्ये बेंचरेस्ट रायफल शूटिंग खेळ खेळले जातात। पालघर येथे संपन्न झालेल्या या स्पर्धेत मोनल कारदानी यांनी प्रथम तर राल्सन सिहिलो द्वितीय तर विनय पाणीग्रही यांनी तृतीय क्रमांकाचं यश संपादन केलंय। तर रत्नागिरीच्या पुष्कराज इंगवले रायफल शूटिंग स्पोर्ट्स अकॅडमीच्या किमया जाधवला यंगेस्ट शूटर अवॉर्ड देऊन गौरवण्यात आले। यावेळी ज्येष्ठ राष्ट्रीय नेमबाज पुष्कराज इंगवले, एज्युकेशन अँड स्पोर्ट्स प्रमोशन फाउंडेशनचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष व स्काउट मास्टर ॲडव्होकेट प्रशांत जाधव, ठाण्याचे प्रथितयश नेमबाज मनीष कर्णिक, SPSSA पालघरचे सर्वेसर्वा समीर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। नवरात्र उत्सवानिमित्त जैन सोशल क्लब पेण आयोजित रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी पेण येथील रक्तदात्यांनी चांगला सहभाग घेऊन प्रतिसाद दिला। तसेच उद्घाटन अनिरुद्ध पाटील गटनेते यांनी स्वतः रक्तदान करून तसेच पत्रकार संतोष पाटील यांनी देखील यावेळी रक्तदान केले। यावेळी जैन समाज मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता। हा कार्यक्रम जैन सोशल क्लब नवरात्र मंडपाजवळ महावीर मार्ग पेण येथे संपन्न झाला। संस्थापक अशोक जैन, अध्यक्ष योगेश जैन, सेक्रेटरी राकेश सिंग तसेच जैन समाज यावेळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता। समाजाच्या वतीने मला आज रक्तदान शिबिराला इथे बोलवल्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो। आज गेली 38 वर्ष एखादी संस्था एखादा क्लब चालवणं हे खूप जिगरीचं काम असतं आणि ते काम अशोक जैन यांच्या मार्फत कित्येक वर्षानुवर्ष आम्ही लहान असल्यापासून आम्ही बघतोय की ते हे काम करतात आणि खूप श्रद्धेने हे काम त्यांचं चालू आहे। त्याबद्दल त्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन पण आणि आभार पण। नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। जैन सोशल क्लब पेण आयोजित सार्वजनिक नवरात्र महोत्सव हे यंदाचं आमचं 38वां वर्ष आहे आणि या नवरात्र निमित्त या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। त्याचं उद्घाटन आपल्या पेण नगर परिषदेचे गट नेते आणि प्रतोद श्री अनिरुद्ध पाटील युवा नेते यांनी आता नुकतंच केलेलं आहे आणि त्यांनी ब्लड डोनेट सुद्धा केलेलं आहे। त्याचप्रमाणे संतोष पाटील गरजा रायगडचे संपादक हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। त्यांचं पण आम्ही या ठिकाणी स्वागत आणि सत्कार केलेला आहे। तर रक्त हे कुठल्या फॅक्टरीमध्ये किंवा कुठल्या खाणीमध्ये सापडत नाही आणि जेव्हा माणसाला रक्ताची गरज लागते, ॲक्सिडेंट असो किंवा डिलेव्हरी केसेस असो किंवा अजून कुठले ऑपरेशन्स असो, त्याच्यामध्ये जेव्हा रक्ताची नितांत गरज लागते तेव्हा ते मानवी शरीरातूनच घ्यावं लागतं आणि त्यामुळे अशा प्रकारचे रक्तदान शिबिर आयोजन केले जातात। आणि गेल्या बऱ्याच वर्षापासून आम्ही या जैन सोशल क्लबतर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन करत आलेलो आहोत आणि नागरिकांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे या शिबिराला आजपर्यंत आणि आज सुद्धा प्रतिसाद दिलेला आहे आणि असंच प्रेम आमच्या या क्लबवरती सर्वांचं असू द्या। या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची। भेटूया अशाच एका नवीन बातमीपत्रासह। पाहत रहा फक्त माझे कोकण।